स्क्रीनवरती तुम्ही ज्या म्हाताऱ्याचा फोटो बघताय त्याचं वय आहे 75 वर्ष. मी म्हातारा यासाठी म्हणते की या 75 वर्षाच्या नालायक म्हाताऱ्याने 9 वर्षाच्या मुलीवरती सलग 6 महिने जबरदस्ती केलेली आहे. ही घटना घडली नाशिकच्या सटाण्यामधील. या माणसाने स्वतःपेक्षा 4 पट लहान असलेल्या अगदी 9 वर्षाच्या मुलीवरती वारंवार याने जबरदस्ती केली. 6 महिने तो तेच करत राहिला. आणि जर तू तुझ्या घरी सांगितलंस तर तुला मारून टाकेन, तुझ्या आईला सांगितलंस तर तिलाही मारून टाकेन, अशा या धमक्या देत होता. याचं वय वर्ष आहे 75. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य हा जगलेला आहे. याच्या घरातही आया बहिणी असतील, मुली असतील, तरीसुद्धा हा म्हातारडा इतक्या खालच्या लेवलला गेला की 9 वर्षाची चिमुरडी, तिच्या वयाची कदाचित त्याची नात असेल, त्याची पणती असेल, त्या वयाच्या मुलीवरती सलग 6 महिने हा जबरदस्ती करत होता. आणि पोलिसांनी आता त्याला मला वाटतं 4 दिवसांची पोलीस कोठडी परवा सुनावलेली आहे. आता 4 दिवसानंतर परत काय होईल, एखादी केस रजिस्टर होईल आणि परत 4-5 महिन्यांनी हा बाहेर येईल, ठीक आहे. पण मेडिकल रिपोर्टमध्ये ज्यावेळेला हे सिद्ध होतं की यानेच जबरदस्ती केलेली आहे, त्याच क्षणी फाशी देण्याची तरतूद आपल्या कायद्यामध्ये का केली गेलेली नाही आहे? कारण मध्यंतरी तुम्ही बघितलेलं आहे, नाशिकमध्ये मालेगावमध्ये आणखीन एक 3.5 वर्षाच्या मुलीवरती जबरदस्ती करून तिची हत्या करण्यात आली होती. साताऱ्याच्या आर्याची घटना तुमच्या डोकीत लक्षात असेल अजूनही. तिच्या डोकीमध्ये दगडाचं जातं घालून तिला मारण्यात आलं होतं जबरदस्ती केल्यानंतर. नंतर कांदिवलीची कालची घटना तुमच्या लक्षात असेलच. तेव्हा आता ही नवीन घटना समोर येते. 75 वर्षाचा म्हातारा एका 9 वर्षाच्या निरागस मुलीवरती जबरदस्ती करतो. याच्यापेक्षा सगळ्यात खालच्या स्तराची घटना आपल्या महाराष्ट्रात घडूच शकत नाही. आणि मला वाटतं आपण बोलतो ना की छत्रपती शिवाजी महाराज असायला पाहिजे होते, जर ते असते तर असं घडलंच नसतं. काही नाही, हे असंच घडलं असतं. हे हरामखोर कधीच सुधारले नसते. महाराजांची भूमी ही इतकी घाण करत चाललेलो आहे आपण दिवसांदिवस की 75 वर्षाच्या म्हातारड्याला सुद्धा भान राहत नाही की समोरची मुलगी माझ्या नातीच्या वयाची आहे. माझ्या घरात जर एखादी लहान मुलगी असती तर हिच्याच वयाची आहे. हा फोटो आहे, त्याचा फोटो बघितल्यावर इतका राग येतो, असं वाटतं की अक्षरशः या माणसाला असताना तिथं मी तर जित्ता गाडला असता, कुठल्या कायद्याच्या कचाट्यात याला अडकून ठेवलं नसतं.